नमस्कार आणि जय महाराष्ट्र मंडळी। आजच्या प्रोजेक्टचा व्हिडिओ बनवण्यासाठी मी बानेर नेक्स्ट म्हणजे सूस या लोकेशनमध्ये आलेलो आहे आणि सूस हे जे लोकेशन आहे ते पुणे महानगरपालिका हद्दीमध्येच येतं। तुम्ही जर बावदान, पाषाण, बारेल आणि बालेवाडी या भागामध्ये 70-75 लाखात 2 BHK आणि 1 करोडच्या आसपास जर 3 BHK बघत असाल तर तुम्हाला त्या किमतीमध्ये मिळणार नाहीत, कारण तिथले जे रेट आहेत ते 2 BHKचे 1 करोड आणि 3 BHKचे 1.5 CR पर्यंत जातात। पण सूस एक असं लोकेशन आहे की जिथे अजूनही तुम्हाला 70-75 लाखात 2 BHK आणि 90-95 लाखामध्ये 3 BHK घेता येतो। सो तुम्ही पण जर इंटरेस्टेड असाल सूसमध्ये प्रॉपर्टी घेण्यासाठी तर या व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला मुळीच विसरू नका, जेणेकरून तुम्हाला या प्रोजेक्टची सर्व डिटेल माहिती लक्षात येईल। आता आपण या प्रोजेक्टला अजून डिटेलमध्ये समजून घेऊ। तत्पूर्वी मी तुम्हाला एक अशा प्लॅटफॉर्मबद्दल सांगणार आहे जिथे तुम्ही यूट्यूब सारखे व्हिडिओ बघून, इंस्टाग्राम सारखे रील्स बघून, इवन व्हॉट्सअप सारखा चॅट करून घर बसल्या खूप चांगलं अर्निंग करू शकणार आहात आणि रेफर आणि अर्न या माध्यमातून पण लाखो रुपये कमवू शकणार आहात। मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला व्हॉट्सअपची लिंक देतो, त्याच्यावर तुम्ही फक्त हायचा मेसेज टाका, तुम्हाला ज्या सगळ्या डिटेल्स आहेत त्या मिळून जातील आणि ही घर बसल्या पैसे कमवण्याची संधीसुद्धा मिळून जाईल। सो आता आपण या प्रोजेक्टबद्दल समजून घेण्याच्या आधी वाय सूस, तुम्ही सूसमध्येच प्रॉपर्टी का घ्यायला पाहिजे हे समजून घेऊ। तुम्ही जर पाषाण, बावदान, बानेर आणि बालेवाडी या भागाचा जर विचार केला तर 2 BHK 1 करोडच्या आसपास येतो आणि 3 BHK साधारणतः 1.5 CRच्या आसपास येतो। आणि जर तुम्हाला 1 करोडच्या आतमध्ये जर प्रॉपर्टी घ्यायची असेल तर तुम्हाला मग वाकड, त्याच्यानंतर ताथवडे, पुनावळे, रावेत, किवळेपर्यंत जावं लागतं। आता या प्रोजेक्टमध्ये जे रेट ठेवलेत ते रेट तुम्हाला रावेत आणि किवळे भागात बघायला भेटतील, म्हणजे पाषाणपासून साधारणतः 10 किलोमीटर पुढे तुम्हाला ते रेट बघायला भेटतात। पण जर ह्या लोकेशनचा विचार केला तर फक्त 2 किलोमीटर आत जर तुम्ही आलात, म्हणजे बिटवाईज जी कंपनी आहे त्याच्या व्यतिरिक्त जे ऑडीचं शोरूम आहे पुणे बेंगलोर हायवेचं, तिथून हा प्रोजेक्ट फक्त 5 मिनिटाच्या अंतरावर आहे। किलोमीटरमध्ये सांगायचं झालं तर 2 किलोमीटरवर हा प्रोजेक्ट आहे। PMC लिमिटमध्ये असल्यामुळे जी लाईट आहे, त्या व्यतिरिक्त पाणी आहे, ड्रेनेज, या सगळ्या PMCच्या फॅसिलिटी इथं आलेल्या आहेत। प्रोजेक्टच्या समोरचा जो रोड आहे हा जवळजवळ 100 फुटाचा रोड आहे, जो एक्झिस्टिंग आता 40 फूट इथे आहे। हाच रोड पुढं हिंजवडीच्या दिशेला जातो। सो इथली डेव्हलपमेंट जी आहे ती खूप चांगली आहे आणि या प्रोजेक्टला लागून जी ग्रीनरी आहे ती सुद्धा खूप बेस्ट आहे। सूस एक हिडन जेम सारखं लोकेशन आहे जे जास्त लोकांना माहिती नाही आणि सूसमध्ये तसे जास्त प्रोजेक्ट पण तुम्हाला बघायला भेटणार नाही। आता पाषाण जवळचा जो ब्रिज आहे ऑडी शोरूम जवळचा, तो 1 वर्षापासून झाल्यामुळे तिथं जी ट्रॅफिकची समस्या आहे ती पण ऑलमोस्ट संपली आहे आणि तो जो पोर्शन आहे तो पूर्ण IT पोर्शन असल्यामुळे अनेक लोक इथं घर घेण्यासाठी प्रेफरन्स देतात। सो सूस हे जे हिडन जेम्स आहे ते नक्की तुम्ही एकदा येऊन बघितलं पाहिजे। खूप चांगलं लोकेशन आहे, निसर्ग जो आहे तो खूप चांगला आहे, कारण सूसला पूर्ण डोंगर असल्या साईडनी, एका साईडने असल्यामुळे पाऊस जो आहे तो सुद्धा खूप चांगला पडतो आणि इथे जे रेट आहे ते पण अजून पण 70 लाखाच्या 2 BHK आणि 91 ते 95च्या आसपास 3 BHK तुम्हाला घेता येतो आहे। सो सूस या लोकेशनला ती सगळं कारण आहेत की ज्यामुळे तुम्ही प्रॉपर्टी घ्यायला प्राधान्य द्यायला पाहिजे। आता आपण या प्रोजेक्टचे बिल्डर आणि या प्रोजेक्टचा लेआउट समजून घेऊ। या प्रोजेक्टच्या बिल्डरबद्दल सांगायचं झालं तर टोटल 18 प्रोजेक्ट कंप्लीटेड आहे, त्याच्यातले 9 प्रोजेक्ट जे ते सूसमध्ये झालेले आहेत। हा 10वा प्रोजेक्ट आहे। ही बी बिल्डिंगचं काम इथं चाललं आहे, तुम्ही बघू शकता। त्याच्यानंतर गुड कन्स्ट्रक्शन क्वालिटीसाठी ओळखले जातात, ऑन टाईम पोझिशनसुद्धा देतात आणि पोस्ट सेल सर्व्हिस जी असते ती खूप कमी डेव्हलपर देतात, पण हे जे डेव्हलपर आहे ते तसे नाही, दरवर्षी फ्लॅटचं पोझिशन दिल्यानंतर पण व्हेरिफिकेशन करतात, कुठं काही प्रॉब्लेम असेल ते लोकांना करून देतात आणि कस्टमर सेंट्रिक ॲप्रोच असा या डेव्हलपरचा आहे। टोटल 3 एकरमध्ये हा प्रोजेक्ट बनतो आहे, त्यातली A बिल्डिंग जी आहे ती इथं सोल्ड आऊट झालेली आहे। B बिल्डिंगचं काम जे इथे चाललेलं आहे तुम्ही बघू शकता। टोटल 3 एकरच्या या प्रोजेक्टमध्ये 2 टॉवर असणार आहेत, 4 फ्लोर कार पार्किंग आणि वर 24 मजले रेसिडेन्शियल असं हे पूर्ण स्ट्रक्चर असणार आहे। त्याच्यामध्ये टोटल 500पेक्षा जास्त फ्लॅट इथे बनणार आहेत। त्याच्यानंतर प्रत्येक फ्लोअरला 10 फ्लॅट इथे असणार आहेत, 4 लिफ्ट आणि 2 स्टेअरकेस प्रत्येक फ्लोअरला देण्यात आले। 10पेक्षा जास्त ॲम्युनिटीज असणार आहेत आणि ॲम्युनिटीज बनवताना लहान मुलांपासून तर सिनियर सिटीजन प्रत्येकाचा विचार करून अतिशय लक्झुरियस आणि उच्च क्वालिटीच्या ॲम्युनिटीज जे आहेत ते इथे बनवण्यात येणार आहेत। सो आता आपण आतमध्ये जाऊया आणि सॅम्पल फ्लॅट बघून घेऊया। सो आता आपण सॅम्पल फ्लॅट बघणार आहोत। इथे सॅम्पल फ्लॅट बनून तयार आहे, 733 स्क्वेअर फूट याचा कार्पेट आहे। तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आलाय किंवा रेग्युलर आमचे व्हिडिओ बघताय पण अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका। पुण्याचं वन ऑफ द बेस्ट चॅनल आहे आमचं आणि 360 डिग्री प्रत्येक प्रोजेक्टला व्हिजिट करून
प्रत्येक भागातला व्हिडिओ बनवणारे आम्ही एकमेव चॅनल आहोत आणि एकमेव कंपनी आहोत आणि फक्त व्हिडिओ पुरते मर्यादित न राहता आमच्या कस्टमरला 1-to-1 सर्व्हिस देणारे पण आम्ही एकमेव यूट्यूब चॅनल आहे. सो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका. आम्हाला ग्रोथ करण्यासाठी पण खूप मदत होते त्यामुळे. सो आता आपण हा सॅम्पल फ्लॅट बघू. सो ही लॉबी स्पेस तुम्ही इथे बघू शकता, ज्याची साईज 4.7 × 7.1 असणार आहे. ही सगळी तुम्हाला लॉबी स्पेस आहे. इथं तुम्ही शू रॅकचं वगैरे नियोजन इथं करू शकता. याला लिव्हिंगला लागून इथं कवर्ड बाल्कनी देण्यात आलेली आहे, ज्याची साईज 9.11 × 4.7 असणार आहे. त्यानंतर हा लिव्हिंग प्लस डायनिंग तुम्ही इथे बघू शकता, ज्याची साईज 19/10.5 आहे. म्हणजे याची लेंथ जी आहे ती 19 फूट आहे आणि अशी जी आहे विड्थ ती 10.5 फूट आहे. या साईडला किचन तुम्हाला देण्यात आलेलं आहे. एल शेप प्लॅटफॉर्म असणार आहे किचनमध्ये. किचन आणि ड्राय बाल्कनीची साईज 13.3 × 8 असणार आहे. या साईडला तुम्ही ड्राय बाल्कनी बघू शकता. युटिलिटी एरिया जो आपण म्हणतो तो कवर्ड तुम्हाला इथे देण्यात आलेला आहे. आतल्या साईडला गेलं तर या साईडला तुम्हाला पहिलं बेडरूम बघायला भेटेल, जे तुम्ही चिल्ड्रन बेडरूम किंवा पॅरेंट्स बेडरूम म्हणून यूज करू शकता, ज्याची साईज 10/11.5 देण्यात आलेली आहे. या साईडला तुम्हाला वॉश बेसिनसाठी जागा देण्यात आली आहे. CP अँड सॅनिटरी फिटिंग या जॅगवार कंपनीचे आहेत. हे कॉमन टॉयलेट बाथरूम आहे, ज्याची साईज जी आहे ती 4.7 × 6.1 असणार आहे. या साईडला मास्टर बेडरूम तुम्हाला देण्यात आलेले आहे, ज्याची साईज 10.7 × 13 असणार आहे. आणि हे समोर मास्टरचं टॉयलेट बाथरूम आहे, ज्याची साईज 7.1 × 4.11 असणार आहे. दोन्ही बेडरूमला जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला अशी वॉर्डरोबसाठी वेगळी स्पेस जी आहे ती भिंतीमध्ये इथे देण्यात आलेली आहे. टोटल 733 स्क्वेअर फूट या सॅम्पलचा कार्पेट आहे. इथं जे स्विचेस आहेत ते शिंडलर कंपनीच्या तुम्हाला देण्यात आलेले आहेत. सो असा हा पूर्ण सॅम्पल फ्लॅट आहे. आता आपण याची कॉस्ट समजून घेऊया. आता याची जर कॉस्ट सांगायची झाली तर 2 BHKमध्ये 7 कार्पेट आणि 3 BHKमध्ये 4 कार्पेट देण्यात आलेले आहेत. सगळ्यात जो छोटा 2 BHK 727 स्क्वेअर फूटचा, त्याची पॅकेज कॉस्ट 68,12,000 रुपये जाते सर्व खर्चासहित. आणि सगळ्यात जो मोठा 2 BHK जो आता आपण बघितला 733 स्क्वेअर फूटचा, त्याची पॅकेज कॉस्ट 68,68,000 रुपये जाते सर्व खर्चासहित. 3 BHK मध्ये 1001 स्क्वेअर फूटचा फ्लॅट आहे, ज्याची पॅकेज कॉस्ट 93,59,000 रुपये जाते सर्व खर्चासहित. आणि जो सगळ्यात छोटा 3 BHK आहे, त्याची पॅकेज कॉस्ट 88,18,000 रुपये जाते सर्व खर्चासहित. आता 3 BHK जे आहेत ना, ते A बिल्डिंगमध्ये पण अवेलेबल आहे, ज्याचं पोजेशन जे आहे ते जून 2026ला इथे तुम्हाला मिळणार आहे. सो 3 BHKमध्ये इंटरेस्टेड असाल तर तुम्हाला 1 BHKमध्ये पण 3 BHK बुक करता येणार आहेत. आणि B बिल्डिंगचं जे पोजेशन आहे ते तुम्हाला जून 2027ला मिळणार आहे. याचं काम जे आहे ते चालू आहे, आता प्लेनचं काम चालू आहे. सो मी आशा करतो की तुम्हाला या प्रोजेक्टच्या ज्या सगळ्या डिटेल माहिती आहेत त्या लक्षात आल्या असतील. आणि काही सुटला असेल, काही प्रश्न असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करा किंवा कमेंट करून पण विचारू शकता. बाकी प्रत्येक शुक्रवार, शनिवार, रविवारी 7 ते 8मध्ये आम्ही नवीन प्रॉपर्टीचे व्हिडिओ आणत असतो. तुम्ही नोटिफिकेशन लावून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन प्रॉपर्टीचे जे व्हिडिओ आहेत ते निश्चित बघायला भेटतील. आणि जसं मी मगाशी सांगितलं, तुम्ही घर बसल्या जर पैसे कमवू इच्छित असाल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये एक व्हॉट्सअपची लिंक टाकतो. त्याच्यावर तुम्ही हाय किंवा वॉचएक्स जर टाईप करून पाठवलं तर आम्ही तुम्हाला सर्व डिटेल्स देऊ. तुम्हाला जॉईनिंगची लिंकसुद्धा पाठवू. तुम्ही साईनअप करून तिथे व्हिडिओ बघून घर बसल्या पैसेसुद्धा कमवू शकणार आहात. बाकी हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करायला मुळीच विसरू नका. आमच्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा. लवकरच भेटू नवीन प्रोजेक्ट, नवीन लोकेशनसोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.